माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची गेल्या 2 दिवसापासून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे। त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलंय। स्वतः उद्धव ठाकरे यांनी यावरून संताप व्यक्त केलाय। यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा थेट प्रत्युत्तर दिलं। भाजपकडून फडणवीसांच्या बॅगेची चेकिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून थेट टीका करण्यात आली। जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते असा निशाणा भाजपनं विरोधकांना लगावलाय। 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावरती देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी झाली होती आणि त्याचा व्हिडिओ आता भाजपकडून पोस्ट करण्यात आला। यावेळेस भाजपकडून ठाकरेंना चांगलंच डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलंय। तर आपण हे दृश्य पाहतोय। भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची देखील चेकिंग करण्यात आल्याचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला। एकंदरीतच उद्धव ठाकरे यांची बॅग चेक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत होती, वातावरण तापलं होतं, आरोप प्रत्यारोप होत होते। सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का चेक केल्या जात नाही आणि विरोधकांनाच लक्ष केलं जातं असं अनेकदा आपण कालपासून गेल्या 2 दिवसापासून ही जी प्रतिक्रिया आहे ती विरोधकांकडून ऐकतोय। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या गोष्टीबाबत भाजपनं खुलासा केलाय। तर आपल्याबरोबर भाजप नेते प्रसाद लाड आहेत। प्रसादजी, भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या बॅगेचा देखील हा जो फोटो आहे, चेकिंगचा व्हिडिओ जो आहे तो आता पोस्ट करण्यात आला। एकंदरीतच विरोधकांनी सातत्यानं म्हटलं होतं की विरोधकांनाच लक्ष केलं जाते, मात्र आता भाजपकडून अर्थातच हा व्हिडिओ पोस्ट केला गेलाय। संविधानावरती आमचा संपूर्णपणे विश्वास आहे। संविधानाने दिलेल्या अधिकारामध्ये जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काम करत असेल तर त्याचा बाऊ करण्याचं काहीच कारण नाही। उद्धव ठाकरेंना छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःचं महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। घाबरलेल्या परिस्थितीत, बिथरलेल्या परिस्थितीत माझ्या बॅगा चेक केल्या। अहो, माझं म्हणणं एकच आहे, जी सुरक्षा यंत्रणा काम करते ती सुरक्षा यंत्रणा जर त्यांचं काम करत असेल तर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या, घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारचा बाऊ करायचा काहीच कारण नाही। माननीय देवेंद्रजींच्या पण बॅगा चेक केल्या जातात कोल्हापूरमध्ये। मी स्वतः कोल्हापूरचा दौरा केला, माझ्याबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले होते, त्यांच्या बॅगा चेक केल्या गेल्या। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बॅगा चेक केल्या जातात, अजितदादांच्या केल्या जातात, गडकरीजींच्या केल्या जातात। उद्धव ठाकरे आणि त्यांची जी गँग आहे ही मीडियामध्ये समोर येऊन स्वतःला सिम्पॅथी क्रिएट करण्यासाठी तो व्हिडिओ केला गेला होता। काल राज ठाकरे बरोबर बोलले, त्याच्या बॅगेत मिळणार काय आहे? ज्याला देना बँक माहितीच नाही, नुसती लेना बँक माहिती आहे, त्याच्या बॅगेत मिळणार काय? तर रुमाल आणि गरम पाण्याची बाटली। जी, तर एकंदरीतच म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे विरोधकांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट केलेले आहेत किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडनं जे मुद्दे उचलले गेलेले आहेत ते उगाच मुद्दे उचलले गेलेत असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, आता सर्व विषय संपलेले आहेत, त्याच्यामुळे बोलायसाठी काहीच नाहीये। आज चांदीवाल आयोगाचे प्रमुख जस्टिस चांदीवालनी देखील त्या गोष्टीचा उलगडा केला की यांच्या काळात भ्रष्टाचार कसा झाला, या लोकांनी कशा खंडण्या घेतल्या, डान्स बार मध्ये कसे पैसे घेतले, मनसुख हिरेनची हत्या कशी केली आणि त्याचे पुरावे लपवले कसे, चांदीवाल्यांना जागा न देऊन, गाड्या न देऊन त्याचा रिपोर्ट करताना कशा पद्धतीत त्रास दिला। त्यामुळे यांची वृत्तीच मुळी भ्रष्टाचाराची वृत्ती आहे। आणि आता विषय काही नाही आणि काही विषय नसल्यामुळे आम्हाला आता काहीतरी करून लोकांनी पाहावं, आमचं ऐकावं, बघावं म्हणून हा केविलवाडा प्रयत्न आहे, जो ही महाराष्ट्रातली जनता त्याला भीक घालणार नाही। जी, प्रसादजी, मुद्दा पटलेला आहे, समजलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।